मध्ये हिमायतनगर तालुक्याच्या महाविकास आघाडीतर्फे झालेल्या हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। त्या नुकसानची भरपाई मग त्याच्यामध्ये घरपडी असो किंवा पुरात गेलेले शेत असो यांची पुरेपूर मुआवजा हेक्टरी कमीत कमी 1 लाख रुपये तरी मुआवजा या शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा या मागणीसाठी आम्ही हिमायतनगर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज हिमायतनगर तालुका तहसीलदार यांना आम्ही लेखी निवेदन द्यायसाठी आलो। विशेष करून या गोष्टीकडे शासनाचं मी लक्ष केंद्रित करू इच्छितो। विशेष हिमायतनगर तालुक्यामध्ये एक तर अगोदरच सहस्त्रकुंड वीज प्रकल्प होण्याच्या धास्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला, रात्रीची झोप शेतकऱ्यांची उडाली। अशातच निसर्गाने अतिवृष्टी करावी, ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि अक्षरशः नदीकाठच्या लोकांची तर फार अशी वाईट अवस्था आहे की ती अवस्था बघून डोळ्यात अश्रू यायला लागते। आमचं या महाविकास आघाडीच्या मार्फत शासनाला अशी आम्ही ताकीद करतो आणि विनंती पण करतो की होईल तेवढा लवकर तात्काळ लोकांचे पंचनामे करून ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांची घरपिडी म्हणा आणि ज्यांचे शेत गेलेत वाहून गेलेत अशा लोकांना हेक्टरी कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान देण्याची विनंती करावी अशी आम्ही निवेदनातर्फे शासनाला कळविण्यात आले आहे।